नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या कंबाईन ग्रुप बी आणि ग्रुप सी एक्झामसाठी अतिशय महत्त्वाचा टॉपिक म्हणजे एक दोन कायदे असतात आपले. एक RTI ॲक्ट आणि दुसरा आहे RTS ॲक्ट. RTI म्हणजे राईट टू सर्व्हिस ॲक्ट, ज्याला आपण महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम म्हणतो. तो आपल्या फडणवीस सरकारने 2015 मध्ये काय केला होता, पास केला होता. तर याच्यावर एक दोन क्वेश्चन विचारतो, म्हणजे मग 4 मार्क पेपर पेपर 2 मध्ये याच्यामध्ये 2 क्वेश्चन विचारले जातात आणि 2 मार्क आपल्याला सहज घेता येतात. ओके, पण याच्यामध्ये असणारे 30 कलम काय आहेत वगैरे याचा आपल्याला आपण आज अभ्यास करणार आहोत. शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. एक 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ असू शकतो, पण तुम्हाला हा 20 ते 25 मिनिटाचा व्हिडिओ 2 मार्क म्हणजे 2 क्वेश्चन म्हणजे 4 मार्क म्हणजे तुम्हाला एक 500-600 रँक पुढे ठेवू शकतो. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा. आता आपला जो हा हक्क अधिनियम आहे, जो राईट टू सर्व्हिस आहे, तो आणण्याची गरज का होती? तर तुम्हाला माहिती असेल, आपल्याकडे आपण जे म्हणतो प्रशासनामध्ये जेव्हा आपण एखादं डॉक्युमेंट्स वगैरे करायला जातो, तेव्हा आपल्याला कशा पद्धतीने पहिला त्रास व्हायचा, म्हणजे विलंब लावला जायचा, टाळाटाळ केली जायची, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपल्याला पैसे मोजावे लागायचे. ओके, त्यांचा त्रास आज या उद्या, म्हणजे असं म्हटलं जायचं की सरकारी कामाही 6 महिने थांब, असं म्हटलं जायचं. म्हणजे जर मी आज इन्कम सर्टिफिकेट काढायला टाकलं, म्हणजे पहिल्या हा कायदा यायच्या अगोदर, तर 30, 40, 50 दिवसांतर ते यायचं. ते कोणाच्या मर्जीवर असायचं, तर त्या अधिकाऱ्याच्या मर्जीवर असायचं. त्याच्यावर काही असं बंधन नव्हतं, त्याच्यावर काही अशी फाईन वगैरे लावला नव्हता, त्याच्यावर काही अशी म्हणतात ना आपण कंपल्शन नव्हतं की त्यांनी लगेच ते काय केलं पाहिजे, टाइम लिमिटमध्ये काय दिलं पाहिजे, सर्व्हिस दिली पाहिजे. पण जेव्हापासून हा हक्क चालू झालेला आहे, हा अधिनियम चालू झाला आहे, तेव्हा आपल्या नागरिकांना काय भेटलेलं आहे, एक प्रकारचा अधिकार मिळालेला आहे की तुम्हाला ज्या काही सेवा भेटतात सरकारकडून, त्या विदिन टाइम लिमिटमध्ये भेटल्या पाहिजे. सो पूर्वी असं व्हायचं की विलंब लावला जायचा, टाळाटाळ केली जायची, त्रास, आणखी प्रत्येक म्हणतो ना शिपायापासून आपल्या पुढे जेवढे काही अधिकारी असतील त्यांना पैसे द्यावे लागायचे. पण आता काय झालेलं आहे, तर एक स्वतः अधिकारी काय करत असतात, तुमची सर्व्हिस करत असतात. कारण का इथंच लिहिलं आहे, काय लिहिलेलं आहे अधिनियमाचं नावच काय आहे, महाराष्ट्र लोकसेवा, लोकांची सेवा करणं हे आपल्या अधिकाऱ्यांचं काय असतंय, कर्तव्य असलंच पाहिजे. म्हणजे काय असतात आपले हक्क, तर ठरलेल्या कालावधी सेवा मिळाली पाहिजे, सेवक मानके निश्चित असतात, अधिकाऱ्याची जबाबदारी, विलंब झाले त्याला दंड बसवला जाईल त्या अधिकाऱ्याला, अपील करण्याचा अधिकार असेल. ओके, जर यांनी माहिती वेळ दिली नाही किंवा माहिती म्हणता सर्व्हिस जर दिली नाही, तर तुम्ही काय करू शकता, तक्रार करू शकता. सो याचा फायदा काय झाला नागरिकांना, नागरिकांचा वेळ वाचलेला आहे, पैसा वाचलेला आहे, पारदर्शक आणि जबाबदार शासन प्रशासन काय झालेलं आहे, तयार झालेलं आहे, कार्यक्षमता वाढते, न्याय मिळवण्याचा विश्वास काय होतोय, बळकट. म्हणजे जागरूक नागरिक, सक्षम समाज आणि प्रगत महाराष्ट्राच्या दिशेने आपण काय केलं, वाटचाल सुरू केलेली आहे. कारण का लोकांची काय म्हणतो ना, इथे काय होत नाहीये, तर वाताहत होत नाहीये, लोकांना सहज काय भेटते, सर्व्हिस मिळत आहे. सो मी पुढे जाऊन तुम्हाला एक महत्वाची एक वन पेजर एक नोट देणार आहे तुम्हाला, इथे जे एक वन पेजर आहे, पण त्यासाठी आपण हा ऍक्ट आहे तो पहिल्यांदा डिटेलमध्ये बघूया, नंतर आपण वन पेजर नोटकडे येऊया. ओके, तो काय आहे बघा. प्रस्तावना: शासकीय सेवा पारदर्शक आणि गतिमान आणि कालबद्ध पद्धतीने नागरिकांना उपलब्ध करून देण्यासाठी आपल्या फडणवीस सरकारने हा अधिनियम काय केला, पास केला. तो कधी पास केला, 28 एप्रिल 2015 पासून संपूर्ण महाराष्ट्र काय झालेला आहे, लागू झालेला आहे. घोष पाऊल, याचं घोषवाक्य काय आहे, थीम काय आहे, क्रांतिकारी पाऊल लोकसेवेचा हक्क, असं काय आहे त्याची व्याख्या आहे. सो सेवा हा हक्क आहे, कृपा नाही. म्हणजे कृपा म्हणजे कोणाच्या अधिकाराची कृपा नाही, ते म्हणतात ना, तर माझा हक्क आहे, तो मला सेवा मिळालीच पाहिजे. ओके, सो आपली सेवा वेळेत मिळेल असं त्याचं अधिकाऱ्याचं म्हणत आहे. एक प्रकार तुम्ही कार्टून दिलेलं आहे, की याच्यातून आपल्याला क्लिअरली समजतं की जबाबदारी आहे त्यांची. ओके, रिस्पॉन्सिबिलिटी असली पाहिजे अधिकाऱ्याची आपल्याला सर्व्हिस देणं. ओके, सो आपण वन बाय वन आपण हा ऍक्ट बघूया. त्याच्यामध्ये पहिलं आपण म्हटलं की पहिल्या कलमामध्ये काय असं, नेहमी कलमामध्ये लक्षात ठेवायचं, पहिल्या कलमामध्ये त्या अधिनियमाचं काय असतं नाव होतं, अधिनियमाचं नाव काय आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015. आता महाराष्ट्राची त्याच्या आता महत्वाच्या व्याख्या याच्यामध्ये दिल्या, ते कलम 2 मध्ये दिले, ते आपण व्याख्या काय असतात. पात्र व्यक्ती कोण असते, ते ह्या अशी व्यक्ती ज्या कायद्याअंतर्गत अनुसूचित सेवा प्राप्त करण्यास प्राप्त आहे. विविध कालमध्ये आता दिलेले आहे, विविध कालामध्ये आता समस्या दिलेल्या. फॉर एक्झाम्पल, इन्कम सर्टिफिकेट कमीत कमी 15 दिवसात आलंच पाहिजे, 15 दिवसावर जास्त वेळ लागला नाही पाहिजे. पदनिर्देशित अधिकारी, ओके, ज्यांच्यावर सेवा देण्याची मुख्य जबाबदारी असते. आता बघूया वन बाय वन. तर महाराष्ट्र लोकसेवा अधिनियम 2015 कशासाठी आणले आपण, हा पारदर्शकता यावी, कार्यक्षम इफिशियन्सी वाढावी, टाइम बाउंड समयबद्ध पद्धतीमध्ये काय करावं, आपल्याला सर्व्हिस मिळावी. तर तो कधी पास झालेला आहे, तर अध्यादेश काढला 24 एप्रिल 2015. ओके, महाराष्ट्रात लागू आहे. पब्लिक सर्व्हिस आपल्या जेवढ्या काही ABCD ग्रुप सर्व्हिस आहे त्याच्यामध्ये आपल्या ह्या सर्वांना लागू होतो. स्पेसिफिक टाइम लिमिटमध्ये सर्व्हिस दिली पाहिजे, आणि जर सेवा न दिल्यास त्यांना राईट टू अपील करण्याचा आपल्या नागरिकांना काय आहे, अधिकार आहे. लागू कधी झालेला आहे, 28 एप्रिल 2015. 2 तारखा लक्षात ठेवा, एक्झामला याच्यावर क्वेश्चन विचारला तर 24 एप्रिल आणि
28 एप्रिल. 24 एप्रिल असं लक्षात ठेवा की पंचायत राज दिन आपल्याकडे साजरा केला जातो. कलम 2 मध्ये काय आहे तर संक्षिप्त नाव आहे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम. कधी लागू झालेला आहे तर 28 एप्रिल 2015. ऑर्डिनन्स 24 एप्रिल. ऍक्ट कधी फोर्समध्ये आलेला आहे 28 एप्रिलला आलेला आहे. ओके. त्याच्यामध्ये व्याख्या काय काय आहेत बघा. एक मुख्य आयुक्त असेल, चीफ कमिशनर असेल, सक्षम अधिकारी असेल, एक पदनिष्ठ अधिकारी असेल, पात्र व्यक्ती कोण असेल ज्याला हक्क मिळवण्याचा अधिकार आहे, सेवा मिळवण्याचा अधिकार आहे, आणि कालमर्यादा असेल. विशिष्ट काळामध्ये तुम्हाला सर्व्हिस द्यावीच लागेल. सो एबीसीडी नुसार आपण बघूया. ए मध्ये आपण काय सांगितले तर मुख्य आयुक्त आहे. इथे मुख्य आयुक्ताची व्याख्या दिली कलम 3 उपकलम 2 नुसार. इथे संपूर्ण राज्यासाठी ओव्हरऑल सुपरविजन आणि मॉनिटरिंगचं काम करेल हेड ऑफ महाराष्ट्र स्टेट राईट टू पब्लिक सर्व्हिस कमिशन. ओके. आयोगाची व्याख्या दिलेली आहे महाराष्ट्र स्टेट राईट टू पब्लिक सर्व्हिस कमिशन असं त्या आयोगाचं नाव असेल. अपील करू शकता. पेनल्टी मॉनिटरिंगसाठी स्वतंत्र संस्था आहे. सक्षम प्राधिकरण म्हणजे जी काय करणार आहे सर्व्हिस प्रोव्हाइड करणार आहे. ऍडमिनिस्ट्रेटिव्ह कंट्रोलिंग ऑथॉरिटी रूल्स प्रोसिजर ऑफिसर डेसिग्नेटेड करण्याचा अधिकार. विभाग डिपार्टमेंट. विभाग म्हणजे काय डिपार्टमेंट. डी डिपार्टमेंट लक्षात ठेवा. डी. सी सक्षम. ओके. बी आयोग. डी आयोग आणि ए मुख्य आयुक्त. अशा पब्लिक सर्व्हिस प्रोव्हाइड करणारा विभाग जो कोण सर्व्हिस प्रोव्हाइड करतोय त्या विभागाचं नाव काय असेल ते या व्याख्यामध्ये आपण दिलेलं आहे. डेसिग्नेट ऑफिसर नागरिकांना सेवा देण्याची प्रायमरी रिस्पॉन्सिबिलिटी कोणत्या अधिकाऱ्याची वगैरे टाइम लिमिट असली पाहिजे. न दिला त्याच्यावर पर्सनली काय लागू शकतं लायबल तो जबाबदार असेल. एफ मध्ये आपण म्हटलंय विभागीय आयुक्त. या कायद्यामध्ये एफ मध्ये काय आहे तर विभागीय आयुक्त. लक्षात ठेवी जोडायला वाला क्वेश्चन असू शकतो का डायरेक्ट वन लाईनर क्वेश्चन असू शकतो. इथे महाराष्ट्र लँड सर्व्हिस कोड 1966 अंतर्गत याची काय आहे व्याख्या करण्यात आलेली आहे. पात्र व्यक्ती काय असेल ज्याला कायद्यानुसार पब्लिक सर्व्हिस मिळवण्याचा काय आहे अधिकार येते. त्याच्यामध्ये अप्लिकंट असेल सिटीजन असेल. फर्स्ट अपिलेट ऑथॉरिटी काय असेल तर डेसिग्नेट ऑफिस विरुद्ध फर्स्ट अपील ऐकतो. ओके. डिले आणि रिफ्युजल केस असतील तर म्हणजे जर नकार दिला असेल सेवा देण्यामध्ये. पुढे राज्य शासन दी गव्हर्नमेंट इन ऑफ महाराष्ट्र म्हणजे राज्य शासन याच्यामध्ये कोण येतं गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र. लोकल ऑथॉरिटीमध्ये काय काय येतात तर म्युन्सिपल कॉर्पोरेशन. जे म्हणजे लोकल ऑथॉरिटी जेल असं लक्षात ठेवा. म्युन्सिपल काउन्सिल जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामपंचायत. आता म्युन्सिपल कॉर्पोरेशन आपली नगरपंचायत नगर परिषद आणि महानगरपालिका सर्व म्हणजे लोकल सेल्फ गव्हर्नमेंट बॉडीमध्ये हा कायदा काय होतो लागू होतो. विहित प्रिस्क्राईब रूल्सद्वारे. ओके. ऍज पर रूल्स मेड अंडर दी ऍक्ट. सार्वजनिक प्राधिकरणामध्ये हे सर्व आहे. स्टेट गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्स लेजिस्लेचर कंट्रोल बॉडीज गव्हर्नमेंट ओन कंट्रोल फंडेड इन्स्टिट्यूशन्स असतील ज्याला सरकार पैसा देते. ओके. अशा ठिकाणी तुम्हाला सेवा मिळवण्याचा अधिकार आहे. प्रायव्हेट कंपनीमध्ये नाही. तुम्हाला ज्या ज्या ठिकाणी लोक म्हणतात ना गव्हर्नमेंटच्या बॉडीज आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सेवा दिलीच चालेल विदिन टाइम लिमिट. आता एम मध्ये काय म्हटलं तर लोकसेवा MPSC असं लक्षात ठेवा. लोक कलम 3 मध्ये सार्वजनिक प्राधिकरण अधिसूचित करण्याची सेवा. ओके. सेवा हक्क आहे. एन म्हणजे काय आहे सेवा राईट टू सर्व्हिस. सार्वजनिक प्राधिकरणाकडून निश्चित कालामध्ये लोकसेवा मिळवण्याचा प्राप्त अधिकार याच्यामध्ये आहे. ओके. पुढे द्वितीय अपील अधिकारी. तुम्ही सेकंड अपील कोणाकडे करू शकता तर कलम 6 मध्ये लिहून ठेवलेला आहे तो नियुक्त केलेला अधिकारी असेल. निहित कालमर्यादा किती याच्यामध्ये तुम्हाला दिलं जाईल सेवा तर ह्याच्यामध्ये लिहून ठेवले पी स्पेसिफिक टाइम लिमिट. सो अशा पद्धतीने अजून काही आहेत आपल्याकडे. ओके. सो अशा पद्धतीने काय बघा पूर्वी खूप साऱ्या वेळा काय करायला लागतं खेपा मारावं लागायचं की चला आज भेटून जाईल उद्या भेटून जाईल प्रत्येक वेळी म्हणजे तो अधिकारी सांगायचं की नाही आज म्हणजे शिपाई सांगायचे की नाही आज नाही आहेत साहेब आज नाही आहेत उद्या आहेत. उद्या गेल्या उद्या सांगायचे की नाही तर ते 2 दिवसांनी येणार आहेत का सुट्टीवर आहेत. अशा पद्धतीने नागरिकांना त्रास दिला जायचा. पण आता असं नाहीये. तुम्हाला वेळेमध्येच काय द्यावी लागेल सर्व्हिस द्यावी लागेल अदरवाईज तुम्हाला पेनल्टी लागू शकते. ओके. सो वन बाय वन बघूया आपण. आर्टिकल्सची 30 आर्टिकल आहेत. त्यातलं तर 2 आर्टिकल्स आपण बघितले. पहिले म्हणजे आपण कलमाचं नाव बघितलं. दुसऱ्यामध्ये आपण त्याची काही बदली व्याख्या बघितली. ओके. आता आपण बघूया ऍक्च्युअली काय अधिसूचना देण्याची जबाबदारी. ओके. तर कोणाची असेल तर सार्वजनिक प्राधिकरणाने त्याच्या दिनांकापासून 3 महिन्याच्या आत त्यावेळी नंतर वेळोवेळी अधिसूचित करणे काय आहे बंधनकारक राहील. अधिसूचना करायची जबाबदारी काय काय असेल म्हणजे त्यांनी लिहून ठेवलं पाहिजे. काय लिहून ठेवलं पाहिजे तुम्हाला आम्ही कोणकोणत्या सेवा पुरवण्यात येतील इथे. ओके. पदनिर्देशित अधिकारी कोण असेल डेसिग्नेटेड ऑफिसर कोण कोणती सेवा प्रोव्हाइड करेल. प्रथम अपील अधिकारी काय असेल द्वितीय अपील अधिकारी असेल. जे आपल्याला लक्षात ठेवा आपल्याकडे जेव्हा आपण जातो ना एखाद्या गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये वगैरे तिथे लिहिलेलं असं फलकावर. ओके. ते लिहावंच लागतं. प्रत्येक सेवेसाठी नियत कालामध्ये त्यांनी लिहिली पाहिजे की इन्कम सर्टिफिकेट काढायला किती लागेल कास्ट सर्टिफिकेटसाठी किती वेळ लागेल म्हणजे बाकी सर्व जे राशन कार्ड वगैरे काय काय प्रोसिजर आहे सर्व लिहावं लागेल. पूर्वसूचित करणं आवश्यक असतं.
कलम 3.2 म्हटले माहिती सार्वजनिक करण्याची पद्धत, काय करणे बंधनकारक आहे वगैरे, कशा पद्धतीची प्रोसिजर असेल हे म्हणतात ना पब्लिश करणं गरजेचं आहे. प्रदर्शित करण्याची माहिती, लोकसेवांची सविस्तर सूची दिली पाहिजे. तुम्ही कोणकोणती सेवा दिल्या जाणार आहे तुम्हाला. सेवेची कार्यमर्यादा दिली पाहिजे, किती दिवसामध्ये ती सेवा मिळणार आहे. विविध अर्ज नमुना कसा असेल तो त्याचा फॉर्मॅट तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि शुल्क किती असेल त्या म्हणतात ना फॉर्मची. पदनिर्देशित अधिकारी कोणता अधिकारी ती सेवा देणार आहे. जर नाही दिली वगैरे तर अपील कुठे करू शकता आणि द्वितीय अपील कुठे करू शकता. ओके, जर तुम्ही ते सॅटिस्फाईड नसाल तर. सो सूचना कुठे लिहाव्या लागतात, सूचना फलकावर लिहाव्या लागतात कार्यालयाच्या आणि ते कंपल्सरी असते. आणि प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर किंवा पोर्टलवर सुद्धा ऑनलाईन कार्यक्षेत्रात डिस्प्ले कराव्या लागतात की काय काय आम्ही सर्व्हिस देणार आहोत. आता एखाद कलम 4 मध्ये काय सांगितलेलं आहे तर लक्षात ठेवा. कलम 3 काय लक्षात ठेवायचं आपण, माहिती सार्वजनिक करण्याची पद्धत काय असेल आणि अधिकारी वगैरे कोण असतील. कलम 4 मध्ये काय म्हटलेलं आहे, कलम 4 मध्ये म्हटलेलं कालमध्ये लोकसेवा प्राप्त करण्याचा सर्व नागरिकांना काय राहील, अधिकार राहील असं म्हटलेलं आहे. तर कायदेशीर व तांत्रिक अटीच्या अधीन राहावं लागेल. नियत कालमर्यादित लोकसेवा मिळवण्याचा काय राहील तुम्हाला अधिकार आहे. फक्त अपवाद काय लक्षात ठेवायचं याच्यामध्ये, तर अपवाद असा आहे की नैसर्गिक आपत्ती अशा वेळी राज्य शासन कालमर्यादा काय करू शकतं, वाढवू शकतं. निवडणूक कालावधीमध्ये तुम्हाला जर एखादा सर्टिफिकेट 15 दिवस लागणार असेल तर तिथे 20 किंवा 25 दिवस लागू शकतात. कारण का ते अधिकारी कुठे असतात, बिझी, तर निवडणुकीमध्ये बिझी असू शकतील. पुढे कलम 5 लोकसेवा पुरवठा फेटाळणी. ओके, पुरवठा केली जाऊ शकते किंवा फेटाळणी केली जाऊ शकते. म्हणजे पूर्ण अर्ज पदनिष्ठ अधिकाऱ्याला ज्या दिवशी मिळेल त्या दिवसापासून कार्यमर्यादा मोजली जाते. ओके, असं नाही की लगेच म्हणजे आज तुम्ही अप्लाय केलं की लगेच कालमर्यादा नाही. ज्या दिवशी त्याला तो अर्ज मिळेल त्या दिवसापासून काय केली जाते, ती सर्व्हिस मोजली जाते, किती दिवसात दिली पाहिजे. सेवा न दिल्यास पदनिष्ठ अधिकारी सेवा देईल किंवा कारण नमूद करून अर्ज फेटाळेल. की जर तुमचे डॉक्युमेंट जर तुम्ही व्यवस्थित त्याला जर अटॅच केले नव्हते असेल तर तुमचा तो फॉर्म वापस येऊ शकतो. लक्षात ठेवा, तुम्ही अशी तक्रार करू शकत नाही कारण का तुम्ही चुकीची काही दिलेली आहे, डॉक्युमेंट दिलेलं आहे. फेटाळणी करताना बंधनकारक माहिती राहील. अपील करण्याची कालमर्यादा असेल, प्रथम अपील अधिकारी याचं काय केलं जाईल त्याच्यावर मेन्शन केलं जाईल. कलम 6 अर्जाच्या स्थितीची मागणी. ओके, विशिष्ट अर्ज क्रमांक दिला जाईल. अर्जाची ऑनलाईन स्थिती पाहता येऊ शकते की अर्ज कुठे आहे, कोणत्या टेबलवर आहे, किती वेळ लागणार आहे, सर्व मेन्शन केलं जाईल. कलम 7 लोकसेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर केला जाईल. इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आयटीचा वापर केला जाईल का, तर सुलभ आणि जलद व्हावं. आरटीएस प्लस डिजिटल गव्हर्नन्स, इज ऑफ लिव्हिंग. कलम 8 अपिली अधिकाऱ्यांची नियुक्ती केली जाईल. ज्याच्याकडे तुम्हाला अपील करायचे की ह्याने दिलेली माहिती योग्य नाही, तो पहिला अपील अधिकारी वरिष्ठ अधिकारी असेल, कोणत्या दर्जाचा असेल तर क्लास 2 चा असेल. आणि सेकंड अपिलेट ऑथॉरिटी काय असेल तर प्रथम अधिकाऱ्यापेक्षाही तो वरिष्ठ असणार आहे. अशा पद्धतीने फर्स्ट अपिलेट आणि सेकंड अपिलेट. अपीलची पद्धती कशी असेल तर मग किती दिवसात अपील करायची. समजा कालमर्यादेत तुम्हाला जर लोकसेवा मिळाली नाही तर अर्ज फेटाळण्यात आला, दिला निर्णय मान्य नसेल तर तुम्हाला अपील करण्याचा अधिकार आहे. तर प्रथम अपील कशी करायची, तर किती दिवसात करायची, तुम्हाला एक्झामला क्वेश्चन विचारलं जातं, 30 दिवसाच्या आत करायची जर तुम्ही सॅटिस्फाय नसाल दिलेल्या सेवेबद्दल. ओके, तुम्ही जर सॅटिस्फाय नसाल तर तुम्ही अपील करू शकता. योग्य व पुरेसं कारण असल्यास 90 दिवसांच्या आत पण अपील करता येते. ओके, आता हिअरिंग केली जाते. निर्णय देण्यापूर्वी अर्जदाराला पदनिष्ठ अधिकाऱ्याला आपले मत मांडण्याची काय दिली जाते, संधी दिली जाते. कारण का अधिकाराची काही काय असू शकतात, कंडिशन असू शकतात, त्याला पण त्याच्यावर काय असू शकतात की तक्रार असू शकतात की या फॉर्म मध्ये हे कमी होतं, हे कमी होतं, त्याला सुद्धा त्याची बाजू मांडणी दिली जाईल. प्रथम अधिकाऱ्याचा निर्णय लोकसेवा देण्याच्या निर्देश पदनिष्ठ अधिकाऱ्याला असेल 30 दिवसात लेखी कारण देणं, त्याला काय राहील नमूद करणे अर्ज. 30 दिवसात लेखी कारण नमूद करून अर्ज फेटाळणे ओके केलं जाईल. थोडं सेकंड अपील कधी करता येईल तर 45 दिवसात. फर्स्ट अपील ह्या प्रथम अपिलाच्या निर्णयाच्या दिनांकानुसार तुम्ही पुढच्या 45 दिवसात तुम्ही सेकंड अपील करू शकता. आणि योग्य कारण असल्यास अपवाद असेल तर 90 दिवसांच्या आत पण अपील करता येऊ शकते. असं नाही की 45 दिवसाच्या नंतर जर तुम्हाला जर करायचं तर करू शकता, पण योग्य कारण द्यावं लागेल. प्रथम अपील अधिकाऱ्याला तो ऐकून घेतला जातं, ज्याने ती काय केलेलं आहे, फेटाळलेला आहे. द्वितीय अपील अधिकाऱ्याचा निर्णय तो येतो, लोकसेवा निर्णय देऊ शकतो किंवा अपील दाखल केल्याच्या दिनांकापासून 45 दिवसात लेखी कारणाचा अर्ज फेटाळू शकतो. त्याला सुद्धा एक तर तो काय करू शकतो, सेकंड अपील अधिकारी करू शकतो, सेवा देण्यासाठी निर्देश देऊ शकतो किंवा जर जेन्युअन रिझन असेल की नाही तर तुम्हाला सेवा मिळणार नाही तर तसं सांगून तो अर्ज फेटाळला जाऊ शकतो. समजा जर सेवेत देण्यात जर काय झाले असेल, सर्व फॉर्म वगैरे व्यवस्थित तरीही दिरंगाई करण्यात आली असेल तर काही दंड आकारला जाईल. तो किमान 500 रुपये आणि कमाल 5,000 असू शकतो. तो सध्या आता बदललेला आहे, तो किती रुपये केलेला आहे, तो 1,000 रुपये केलेला. लक्षात ठेवा, जुना किती आहे 500 ते 50.
पण पदनिष्ठ अधिकाऱ्याला आपली बाजू मांडण्याची संधी दिली जाईल. सेम तेच आहे, सेकंड अधिकारीला सुद्धा काय केलं जाईल, 500 ते 5,000 पर्यंत दंड आकारला जाईल. ओके. सो कलम 2, दंड वसुलीची कार्यपद्धती कशी असेल तर दंडाचा आदेश मिळाल्यापासून 30 दिवसात त्यांना दंड भरावा लागेल अधिकाऱ्याला. ओके. पगारातून पण थेट कपात करता येऊ शकते जर त्यांनी दंड भरला नाही तर. आणि वारंवार शिस्तभंगाची जर कसूर केला की वारंवार तू काय करतोय, चुका करतोय, वारंवार तू सेवा देत नाही, वारंवार पैशाची डिमांड करतोय, जर अशा तक्रारी असतील तर त्याच्यावर शिस्तभंगाची सुद्धा कारवाई केली जाऊ शकते, लक्षात ठेवा. पुढे हे झालं कलम 12. पुढे आता स्टेप बाय स्टेप कशा पद्धतीने बघा, शिस्तभंगाची कारवाई करायची असेल तर 15 दिवसात शिस्तभंगाची त्याला काय दिली जाईल, नोटीस बजावेल. ओके. सक्षम प्राधिकरण. नोटीस मिळाल्यानंतर पदनिष्ठ अधिकाऱ्याने काय करायचं, 15 दिवसात स्पष्टीकरण सादर करणे काय राहील, बंधनकारक राहील की त्याने तो सेवा का दिली नाही, तो अर्ज का फेटाळला वगैरे त्याचं रिझन त्याला द्यावं लागेल. तसं जर त्यांनी सादर न केल्यास, समाधानकारक उत्तर न दिल्यास त्याच्यावर शिस्तभंगाची कारवाई केली जाऊ शकते, त्याच्यावर सस्पेंड केलं जाऊ शकते. आता इथे कलम 13 म्हटलं की आम्ही महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाची स्थापना करतो. कोणाची? सेवा हक्क आयोगाची स्थापना. आरटीएस ऍक्टची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आपल्याकडे तो काय असेल, सेवा हक्क आयोग असणार आहे आणि त्याचे अधिकार व कार्य महसूल विभागातील आयुक्ताकडे सोपवले जाऊ शकतात. आता आयोगाची रचना काय असेल, ते एक मुख्य आयुक्त असेल जो, ओके, मुंबई शहर जिल्हा त्याचं कार्यक्षेत्र असू शकतं, मुंबई उपनगर जिल्हा असू शकतो. इतर आयुक्त काय असेल, प्रत्येक महसूल विभागासाठी काय असेल, एक आयुक्त असू शकतो. आपल्याकडे 6 महसूल विभाग आहेत, त्या 6 आयुक्तासाठी काय असेल, एक आयुक्त असू शकतात. आता इतर आयुक्तांची नियुक्ती म्हणजे 1+6 म्हणू शकतो, 1+6. आता नियुक्ती समिती कोण असणार, विधानसभेतील विरोधी पक्ष नेते असले पाहिजे, यांचं कंट्रोल असलं पाहिजे. कारण का जर सरकारमधला व्यक्ती असेल तर अधिकाऱ्यांची मजा होऊ शकते, म्हणून इथे विरोधी पक्षाचा नेता असला पाहिजे, तो प्रेशर ठेवू शकतो आयोगावर. मुख्यमंत्र्यांनी नामनिर्देशित केलेले कॅबिनेट मंत्री दोघं जण काय राहतील, व्यक्ती राहतील, ज्या आयुक्तांची नेमणूक केली जाईल. पुढे याचं मुख्यालय कुठे, लक्षात ठेवा, मुंबई, आणि इतर आयुक्तांचे कार्यालय कुठे असतात, त्यांच्या महसूल विभागात असतात. आता यांचा पदावधी काय असेल तो कलम 14 मध्ये लिहून ठेवलेला आहे. तर 5 वर्ष आणि 65 वर्ष पूर्ण होईपर्यंत जो काही अगोदर होईल तो पुनर्नियुक्ती केली जाणार नाही. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे. 2 क्वेश्चन आयोग याच्यावर विचारतो, तुमच्यासाठी हे पॉईंट्स महत्वाचे आहेत. 5 ते 65 पुनर्नियुक्ती होणार नाही. मुख्यालय कुठे आहे तर आणि आपली रचना कशी असते, 1+6, एक मुख्य आयुक्त, बाकीचे महसूल विभागातले 6 आयुक्त. त्यांना शपथ कोण देतो तर राज्यपालांसमोर शपथ दिली जाते. राज्यपालांकडे त्यांनी काय करायचं, आपला राजीनामा सुपूर्द करायचा. वेतन व सेवा अटी. राज्य शासनाच्या मुख्य सचिवांप्रमाणे त्याला काय केलं जाईल, पेमेंट दिलं जाईल. तर थोडक्यात सांगतोय बघा, इथे मुंबईमध्ये मुख्यालय आहे, 5 ते 65 वर्ष पुनर्नियुक्ती होणार नाही. नियुक्ती राज्यपाल करतो, राजीनामा सुद्धा राज्यपालांकडे द्यायचा. समितीचा अध्यक्ष कोण असेल, ते विरोधी पक्ष नेता. तर त्याला वेतन जर दिलं जाईल तर चीफ इन्फॉर्मेशन कमिशनर सारखं दिलं जाईल, लक्षात ठेवायचं. तर सध्याचे आपले जे आहेत राज्य सेवा मुख्य आयुक्त, राज्य मुख्य सेवा आयुक्त, तर ते कोण आहेत, तर एकदम अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, श्री मनुकुमार श्रीवास्तव, निवृत्त IAS ऑफिसर आहेत, त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. ओके. ते राज्याचे पहिले माजी मुख्य सचिव सुद्धा राहिलेले होते. ते आता त्या आयोगाचे काय आहेत तर राज्य मुख्य सेवा हक्क आयुक्त आहेत, मनुकुमार श्रीवास्तव. अतिशय महत्वाचा पॉईंट आहे, तुम्ही याची नोट्स करून ठेवा. ओके. आणि इतर उपविभागीय आयुक्त कोण कोण आहेत, पुणे विभागाचे दिलीप शिंदे, कोकण विभागाचे बलदेव सिंग, नागपूर विभागाचे अभय यावलकर, छत्रपती संभाजीनगर डॉक्टर किरण जाधव, अमरावती नरकुला रामबाबू, नाशिक विभाग श्रीमती चित्रा कुलकर्णी. अतिशय महत्वाचे पॉईंट्स आहेत. तर आता या कलम 15 अति वगैरे झालेले आहेत, त्यांना दूर करायचं असेल पदावरून, तर त्यांना पदावरून दूर करू शकतो राज्यपाल. ते जर काय असेल, बँकक्रप्ट असतील, नैतिक अधेपतन झालं असेल, त्यांनी काही चुकीचं केलं असेल आणि पदावर इतर कोणत्याही वेतनाचे काम केलं म्हणजे हाऊस म्हणजे प्रॉफिट, म्हणजे कोणतं तरी पद त्यांनी भूषवले की दुसरं म्हणतात ना, दुसऱ्या ह्याच्यामध्ये दुसऱ्या ठिकाणाहून ते पगार घेत होते, अशा ठिकाणी जर करत असेल तर त्यांना दूर केलं जाऊ शकतं. ओके. उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायमूर्तीकडून चौकशी केली जाऊ शकते, चौकशी अहवालावरच कारवाई केली जाईल. चला, ते अधिकार दिलेत कलम 16 मध्ये अधिकार. 13, 14 आणि 15 हे आयोगासाठी काय आहेत, कलम आहेत, लक्षात ठेवा. आता कलम 16 मध्ये अधिकार दिलेले आहेत, लोकांना नियत कालावधीत सेवा मिळते का याच्यावर लक्ष ठेवणे, यासाठी प्रयत्न करणे, राज्य शासनाला सूचना देणे, अपील ऐकणे, निर्णय देणे. ओके. दिवाण न्यायालयाचे त्यांना अधिकार प्राप्त असतात. ओके. हे सर्व महत्वाचे अधिकार आहेत. कलम 17. कलम 17 मध्ये काय दिलेलं आहे तर आयोगाच्या शिफारसीवर शासनाची कारवाई, टाइम बाउंड सूचना शिफारसी राज्य शासनाने कारवाई करणे बंधनकारक राहील 30 दिवसांच्या आत. ओके. आणि त्याचा अहवाल आयोगाला सादर करावाच. आयोगाकडे अपील करणे, कोण अपील करू शकतो तर अर्जदार अपील करू शकतो, पदनिष्ठ अधिकारी करू शकतो. दोघांनी अधिकार आहे. पुढे
कालमर्यादा द्वितीय अपील अधिकाऱ्याच्या आदेशाद्वारे विरुद्ध 20 ते 60 दिवसांमध्ये आयोगाकडे अपील करता येते. म्हणजे कशा पद्धतीने बघा, पहिल्या तुम्ही सेवा घ्यायला जायचं. ओके, सेवा पहिल्या जर तुम्हाला भेटली नाही वेळेमध्ये तर तुम्ही प्रथम अपील करू शकता 30 दिवसाच्या आत. सेकंड अपील तुम्ही करू शकता 45 दिवसाच्या आत. इथून पण जर तुम्हाला न्याय भेटला नाही तर 60 दिवसाच्या आत तुम्ही काय करू शकता, आयोगाकडे काय करू शकता, अपील करू शकता. सो डायरेक्ट आयोगाकडे जायची गरज नाही. प्रथम अधिकारी आहे, सेकंडर आहे. ओके, लक्षात ठेवा. आणि प्रत्येकाला आपली बाजू मांडण्याची काय केली येते, परवानगी देते. अपील प्राप्त झाल्यापासून 90 दिवसांच्या आत त्याला काय करता येते, अपील निकाली काढावी लागते. आता वार्षिक अहवाल कुणाला सादर केला जाईल, तर राज्य शासनाकडे सादर केला जातो, लक्षात ठेवायचं. आणि दोन्ही सभागृहासमोर तो मांडला जातो. आता विहित कार्यमर्यादेत लोकसेवा देण्याची संस्कृती विकसित करणे कलम 20 मध्ये म्हटलेलं आहे. वेळेत सेवा देण्याची माहिती तंत्रज्ञानाचा आयटीचा जास्तीत जास्त वापर केला जाईल. म्हणजे आता पण बघा आपल्याकडे जे काय बनवले जातात, इन्कम सर्टिफिकेट बनवले जातात, तर तिकडून तहसीलदार वगैरे सही केली जातात आणि डायरेक्ट इकडे हे माहिती सेवा केंद्रवाले काय करतात, प्रिंट काढतात. म्हणजे आयटीचा वापर केला जातोय. तिथे पहिलं आणायला जावं लागायचं, त्यामुळे त्याच्यामध्ये खूप वेळ जायचा ट्रॅव्हलिंग वगैरे. कलम 21 निधीची व्यक्ती वाटप होते का, तर या अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी त्यासाठी वगैरे कलम 21 आहे. एवढं काही महत्वाचं नाही. महत्वाचे कलम 15 ते 16 पर्यंत आहेत. कलम 22 शिस्तभंग नियमांना अपवाद. या नियमात कलम 9, 12 आणि 20 येतात तुमच्यानुसार. शिस्तभंग नियमांपेक्षा वेगळ्या असतील, लक्षात ठेवा. एवढं काही महत्वाचं हे कलम नाहीये. खोटे व कागदपत्र दिल्यास कारवाई केली जाईल. जर अर्जदार जाणीवपूर्वक खोटी माहिती आणि खोटे दस्तऐवज सादर करत असेल तर त्याच्यावर सुद्धा कारवाई केली जाऊ शकते. कोणा विरुद्ध कारवाई केली जाऊ शकते, अर्जदाराविरुद्ध जो अर्ज करतोय सेवेसाठी. कलम 23 नुसार निर्णय देण्याचा अधिकार शासनाचा असेल. ओके, असं या कलम 24 मध्ये म्हटलेलं आहे. कलम 25 मध्ये समजा एखाद्या अधिकाऱ्याने जाणून बुजून चुकीची माहिती दिली नाही किंवा सेवा द्यायला दिरंगाई केलेली नाहीये तर त्याच्या विरोधात सद्भावनेने केले तर कृतीला संरक्षण केलं जाईल, कारण का त्यांनी असं केल्याचं चुकीचं इंटेन्शन नव्हतं. ओके, हे कलम 25 मध्ये लिहून ठेवलेलं आहे. कलम 26 म्हटले अधिकार क्षेत्रावरील मर्यादा. कोणतेही दिवाणी न्यायालय, न्यायाधिकरण, इतर प्राधिकरण, आयोग, अपील या प्राधिकरणांना दिलेल्या अधिकारांबरोबर हस्तक्षेप करू शकणार नाही. हे म्हणजे दिवाणी न्यायालय याच्यामध्ये हस्तक्षेप करू शकत नाही. आता इथे म्हटले कलम 27 या अधिनियमातील तरतुदी प्रभावी ठरतील. काय स्पष्ट करते, अधिनियमातील तरतुदी ह्या वेळी अंमलात आलेल्या कोणत्याही इतर कायद्याच्या प्रभावी करतील, कारण हा कायदा सर्वांच्या वरती राहील. कलम 28 ने नियम करण्याचा राज्य शासनाचा अधिकार असेल असं म्हटलेलं आहे. याच्यावर जे काही नियम बदलायचे असतील तर राज्य शासन त्याच्यामध्ये काय करेल, बदल करेल. अडचणी दूर करण्याचा सुद्धा काय असेल, अधिकार असेल. ओके, राज्यपत्राच्या आदेशाने अडचणी दूर केले शकते 2 वर्षानंतर. आता महत्वाची मर्यादा, अधिनियमाच्या प्रारंभ दिनापासून 2 वर्षानंतर असा आदेश देता येणार नाही. काय करायचं असेल तर तुम्ही 2 वर्षात बदल करायचे. कलम 30 अध्यादेश रद्द करणे. काय रद्द करण्यात आले होते, सन 2015चा महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश. ओके, रद्द करणे वगैरे, हक्क अध्यादेश रद्द करण्याबद्दल याच्यामध्ये अध्यादेश होता, लक्षात ठेवायचं. सो अपील अधिकारी आपण बघितले 30 दिवसाच्या आत, नंतर 45 दिवसाच्या आत, नंतर तुम्ही इथे म्हटले 30 दिवसाच्या आत, 30 दिवसाच्या आत आणि तृतीय अपील तुम्ही आयोगाकडे करू शकता. ह्याच्यामध्ये आपण दिले 13 ते 16 मध्ये ते अधिकार वगैरे. 31 रुपयाचा दंड बसवला जाईल तर 500 ते 1000, 500 ते 5000 आणि आता सध्या नवीन किती आहे तर 1000 रुपये आहे. सो लक्षात राहील, महत्वाचे आर्टिकल तुम्ही लक्षात ठेवा. आता थोडक्यात सांगूया बघा. 28 एप्रिलला लागू झालेला आहे. सेवा देण्यात उशीर म्हणजे सेवा नाकारण्यासारखा याचा जास्त होऊ नये म्हणून आपण हा ऍक्ट आणलेला आहे. 1000 पेक्षा जास्त काय केलं असेल आतापर्यंत काय केलेले आहेत, सेवा अधिसूचित केलेल्या आहेत. ओके, ऑनलाईन सेवा आपण दिलेल्या आहेत. एवढ्या विक्रमी कामकाज झालेलं आहे. रचना असं असेल 1+6, मुख्यालय मुंबई असेल. सध्याचे आयुक्त कोण आहेत तर मणिकुमार श्रीवास्तव आहे. पहिलं अपील, दुसरं अपील आणि तिसरं अपील 500 ते 5000 आणि दैनंदिन दंड किती बसवला जाईल, 1000 पर्यंत दंड बसवला जाईल. आता टाइम लिमिट काय असू शकते बघा, सातबाऱ्यासाठी 5 ते 7 दिवस, उत्पन्न 15 दिवस, वय दिवस आणि राष्ट्रीयत्व दाखला 15 दिवस, जात प्रमाणपत्र 45 दिवसात आलं पाहिजे, ज्येष्ठ नागरिक ओळखपत्र 8 दिवसात आलं पाहिजे. सो अशा पद्धतीने हा आपला महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम मी शिकवण्याचा प्रयत्न केला आहे. जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. ओके, जय हिंद मित्रांनो.